फेस योगा वरती बघितलंय. हां, पण असं एक सिंह मुद्रा आहे. हां म्हणजे ते आपण ह्याच्यामध्ये योगामध्ये करतो ती मुद्रा झाली ती. पण असं फेस योगामध्ये आता भरपूर म्हणजे भरपूर निघालेलं आहे. म्हणजे मी सुद्धा ते जेव्हा शिकले तेव्हा मला आश्चर्य वाटलं की आपल्या ह्या भुवयाचं वरचं आहे ना, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला टेन्शन आणि ताण आलेला असतो. तो स्ट्रेस सुद्धा त्या व्यायामाने कमी होतो. म्हणजे आपल्याला ते करतानाच जाणवतं की असं कसं काय. म्हणजे हे आजपर्यंत खरोखर मला माहिती नव्हतं की इथे सुद्धा आपला एवढा स्ट्रेस येतो. कानाच्या मागच्या बाजूला ह्या पॉईंट्सला सगळीकडे ना जो स्ट्रेस असतो ना, ते फेस योगा केल्यामुळं तुमचा रिलीज होतो. म्हणजे तुम्ही योगा जेव्हा करता तेव्हा चेहऱ्याला काहीच होत नाही. आणि आता एज वाईज आपलं कसं सगळ्या सुरकुत्या वाढणे, पिंपल्स किंवा ब्लॅक स्पॉट्स वगैरे हे सगळं वाढत जातं. तर त्यासाठी मेन फेस योगा केला जातो. तर फेस योगाला सुद्धा असंच आहे की तुम्ही आठवड्यात मी म्हणते निदान एकदा दोनदा तरी वेळ काढून तुम्ही करू शकता. आणि ही म्हटली तसं यूट्यूबवर भरपूर आहे की जे फ्रीमध्ये पण तुम्हाला फेस योगाचं शिकवतात किंवा दाखवतात. तर त्याच्यामध्ये स्टार्टला पहिल्यांदा तुम्ही चेहरा चांगला स्वच्छ धुवायचा आहे आणि त्याच्यानंतर टोनर लावायचा. टोनर नसेल तुमच्याकडं तर गुलाब पाणी ते जरी लावलं तरी चालतं. आणि मग कुठलंही तुम्हाला हवं ते सॉफ्ट क्रीम घ्या. क्रीम म्हणण्यापेक्षा मॉइश्चरायझर कुठलंही घ्या तुम्ही. आता सध्या जरा ह्याच्यामध्ये कोरफडचं घेतलं तरी चालते किंवा रेग्युलर तुम्हाला जे सूट होते ते थोडं घ्या. किंवा स्ट्रॉबेरीचे वगैरे येतात ना, ती पण एकदम खूप मऊ आणि सॉफ्ट असतात. ती हातावर एकदम पटकन पसरतात. तर ती पहिल्यांदा हातावर अशी घ्यायची आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा असे हात ठेवायचे. तसे असा ठेवायचा हात आणि हे असा पहिल्यांदा एक तुम्ही घेणार आहात. नंतर दुसरा तुम्ही असा घेणार आणि मग त्यानंतर तुम्ही मग सगळीकडं बाकीकडं तो पसरवायचा. हा त्याचा स्टार्ट असेल. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पण थोडेसे व्यायाम आहेत. ते व्यायाम करून तुम्ही हे जर केलं तर जास्त इफेक्टिव्ह आहे. तर तुम्हाला ते थोडेसे व्यायाम पण दाखवते आणि ते नंतर कसा मसाज करायचा ते पण दाखवते. म्हणजे फेशियलचा मसाज घेतो तो पूर्ण वेगळा आहे आणि आपण हा फेस योगाला करतो तो पूर्ण वेगळा आहे. तर ह्याच्यामध्ये मसाज करताना ह्याचे व्यायाम करताना काय करायचं आहे तर इथून पहिल्यांदा तुम्ही स्टार्ट करू शकता. ह्या पॉईंटपासून स्टार्ट करू शकता किंवा इथूनच केलेलं जास्त बरं पडेल. हे बरोबर आपली इथं जीवनी जिथे येते करा. आत्ता माझ्याबरोबर इथे दोन्ही साईडला असा हात ठेवा आणि इथे तुम्ही पहिल्यांदा क्लॉकवाईज आणि नंतर अँटी क्लॉकवाईज असं 10 वेळा. तसं एवढ्या मोठा नाही, फक्त इथं ठेवा. बघा माझं असं फिरवायचं. आपण हा पॉईंट कधी प्रेस करत नाही. 10 वेळा क्लॉकवाईज आणि 10 वेळेला अँटी क्लॉकवाईज. आत्ता आपण एवढा वेळ नाही करणार आहोत. तुम्ही फक्त बघा. अशा पद्धतीनं केलं की मग तुम्ही इथं प्रेस करायचं आहे. 1 2 3 4 5 इथे प्रेस करायचं. त्याच्यानंतर म्हणजे इथं आपल्याला ज्या ह्या लाईन्स येतात ना त्या लाईन्ससाठी त्याचा फायदा होतो. त्यानंतर बरोबर इथे पॉईंट आहे आपल्यामध्ये. इथे तर आपण कधीच स्पर्श करत नाही. तर इथे पण तुम्ही आत्ता पण केलं तसं 10 वेळा इकडे 10 वेळा इकडे अशा पद्धतीने करून परत हा पॉईंट दाबायचा आहे. 1 2 3 4 5 अशा पद्धतीने. मग नंतर सर्दी वगैरे किंवा सर्दी बाहेर पडत नाही आहे किंवा सर्दी व्हर्च्युअलसारखं होती म्हणजे नाकाचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हा पॉईंट खूप उपयुक्त आहे. एरवी रुटीनला सुद्धा इथं बरोबर ह्या कॉर्नरला इथं जो बेस आहे तिथे थोडंसं आतमध्ये आपलं असं बोट जरा प्रेस करा आणि मग तिथे 10 वेळा करा. तुम्हाला त्याचा लगेचच फरक जाणवेल. आणि हे आत्ता आपण सगळं डोळे उघडे ठेवून करतोय. हेच तुम्ही जेव्हा डोळे बंद करून कराल ना तर हे 3-4 झाले ना की जस्ट एक 10 सेकंद थांबा. तुम्हाला लगेच इथं काय होतंय ना ते लगेच जाणवतं. म्हणजे त्याच्यात फरक पडतो हे आपल्यालाच कळतं लगेच. इथं पण सेम दाबायचं तसंच त्या पद्धतीनंच. त्यानंतर इथंच जरासं परत इथे बोट घ्या असं वरती त्याला लागून बरोबर कोपऱ्यात कॉर्नरला आणि हे इथं असं करायचं. हे असं 10 वेळा करायचं. हे आपण इथली स्किन कधीच अशी हे करत नाही. आपण जरी काही लावलं तरी आपण असं घेतो. इतक्या डीपमध्ये आपण इथे स्पर्शच करत नाही. तर इथे तुम्ही म्हणजे हे तुम्हाला मेन सर्दी कफ त्यासाठी तुम्हाला इथं जे आपल्या नसा असतात ना त्या ॲक्च्युली इथं जाऊन इथून कानामागे जाऊन तिथून या इथं खाली येतात आणि त्या इथपर्यंत रिलीज करायच्या असतात. मग ते इथं साठलेला तुमचा कफ तो निघतो. असं आहे शास्त्र. तर आता पहिल्यांदा हे दाखवते मग ते दाखवते. तर इथपर्यंत आता हे असं तुम्ही 10 वेळा करा. तुम्हाला
आता करताना सुद्धा इथं जाणवेल बघा असं होतंय ते. हां, पॉईंट्स लक्षात राहतील, म्हणजे मी ओळीनं घेतलं म्हणजे तुम्हाला पॉईंट्स लक्षात राहतील. त्यानंतर मग तुम्ही ह्या डोळ्याच्या बरोबर खोपणीत पण खालच्या बाजूला, खालच्या जिथं पापणी आपली येते ना कॉर्नरला, त्या कॉर्नरला बघा तिथे पहिल्यांदाच प्रेस करा आणि मग परत तिथे परत 10 वेळा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ते परत प्रेस करा 1 2 3 4 5 आणि रिलीज करा. आणि आता त्याच्याच वरती बरोबर हे बघा पापणी आपली माझ्याकडे बघा आधी आपल्या डोळ्यामधला इथं जिथं पापणी येते वरती कोपरा, त्या कोपऱ्यात अशी बोट अशी वर खुपसायची, म्हणजे सांभाळू ना नख बिख कोणी कोणाची नको, नाहीतर म्हणणार नीलंना सांगितले बोटीला खुपसा. तर इथे वरती तिथे पण असंच करा सेम 10 वेळा क्लॉकवाईज आणि 10 वेळा अँटी क्लॉकवाईज. आणि तिथे प्रेस करताना तर बघा तुम्हाला लगेचच जाणवेल तिथे घट्टपणा लागेल. ह्याचा अर्थ आहे की तुम्हाला तिथे स्ट्रेस आहे. त्यानंतर दोन्ही भुवयाच्या मध्ये आपण जिथे टिकली लावतो तिथे तर रोजच आपण टिकली लावताना ना तुम्ही भले बाकीचे करा नाही तर नाही करा, हा शरीराला संपूर्ण शरीरातला खूप ॲक्टिव्ह पॉईंट आहे हा. त्यामुळे इथे ना डेली तुम्ही असं कराच करा, कधीही करा, त्याला काही टायमिंग नाही आहे. हे पण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आणि प्रेस करायचं. इथे झालं परत थोडंसं वरती इथे म्हणजे बरोबर आपल्या कपाळाचं सेंटर, बरोबर कपाळाच्या सेंटरला पण सेम असंच 10 वेळा क्लॉकवाईज आणि 10 वेळा अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीनं करा. इथे सुद्धा परत आपण 5 वेळा प्रेस करायचं. हे सगळे पॉईंट्स आहेत ना, हे सगळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स पण आहेत. आणि शिवाय आपल्या शरीरात आपल्या चेहऱ्याच्या सगळे ज्या नसा जिथं जोडलेल्या आहेत त्याचे ते पॉईंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही इथं केला की तुमच्या ह्या सगळ्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम आपोआप दिसतो. त्यानंतर इथे वरती एकदम वर आपल्या भांगाच्या इथं पण त्याच लाईनमध्ये बरोबर वर, आजूबाजूला कुठेही नाही, बरोबर सरळ रेषेत वरती टॉपला तिथे पण तुम्ही सेम तसंच प्रेस करा. आधी प्रेस करा, नुसतं वरच्यावर हलक्या हाताने करू नका, थोडंसं प्रेस करून फिरवा आणि परत राईट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज प्रेस करून फिरवा जरा. कानाच्या वरती जसं इथे तर तुम्हाला आत्ताच दुखत असेल बघा, दुखतंय ना इथे तुम्ही जास्त वेळ करू शकता, 20 वेळा केलं आपण आता कमी करतोय पण तुम्ही इथे 20 वेळा पण करू शकता. नंतर असं प्रेस करा परत. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये खूप आहे, हे मेन पॉईंट्स आहेत, हे निदान एवढे पॉईंट्स तरी तुम्ही प्रेस करा. त्यानंतर ह्या इथला सगळी आपली स्किन अशी खाली गळते ना, तर तुम्ही नुसतं फेशियल करताना असं वर करता पण तेवढं सफिशियंट नाही आहे. तर तुम्ही असं सगळ्या चेहऱ्यावर असे पिंचेस काढा, आपण चिमटा काढतो ना छोटा, तसं अगदी इथून खालीपासून थेट वरपर्यंत. मग त्याला सुद्धा काय करायचं आहे, आता मी तुम्हाला एका पॉईंटला मोजून दाखवते, त्याप्रमाणे तुम्ही मोजून करा, म्हणजे आपल्याला बरोबर होतं की आता इथे आपण करूयात, फक्त आपण एवढाच भाग करूयात. करा माझ्याबरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. निदान कमीत कमी 20 तरी तुम्ही प्रत्येकाला करा. इथे 20 करा, इथे 20 करा, इथे 20 करा, अशा पद्धतीनं करा. कपाळाला पण बघा सगळं. आणि ह्या कपाळाला ज्या लाईन्स येतात ना त्या लाईन्स येत नाहीत त्याला. आणि डोळ्याच्या भोवती पण सगळं जे काळं येतं त्यासाठी पण तुम्हाला ह्याचा फार फायदा होतो. आणि इथे हे आयब्रो आहे ना, ही आयब्रो अशी धरायची सरळ अशी धरा आणि दाबा, जरासं थांबा 1-10 सेकंद आणि सोडा, परत घ्या, प्रेस करा आणि सोडा. तुम्हाला बघा तिथे दानवेल, तिथे दुखेल. आजपर्यंत कधी माहीत होतं का की इथं दुखते म्हणून? हे दुखायचं कारण काय आहे, आपल्या नकळत साठलेला हा स्ट्रेस आहे.
तर हा स्ट्रेस पण तुम्ही रिलीज केला ना की तुमच्या डोळ्याच्या आरोग्याला किंवा इथे येणाऱ्या ह्या लाईन्स, इथे येणाऱ्या लाईन्स ह्याचा तुम्हाला फायदा होतो. अशा पद्धतीनं हे प्रेस करा. आणि मग त्यानंतर मग हे साधारण अगदी मी थोडक्यात सांगते आहे की पण जे अगदी महत्त्वाचे आहे. त्यानंतर मग व्यायाम करायचा. तर व्यायाम करताना तुम्ही एकतर असं नकल्सनी करू शकता, म्हणजे इथं तुम्ही क्रीम घ्या किंवा तुम्ही बोटाने पण करू शकता, पण काही काही ठिकाणी असं नकल्सनीच केलेला असा बरा पडतो. इथे तर तुम्ही धरा असं आणि इथे असं थोडीशी साईडला चेहरा करायचा आणि अशा पद्धतीनं तुम्ही करावं, प्रेस करा एकदम. मग पहिल्यांदा तुम्ही ही जॉ लाईन घ्याल, इथं तुम्ही 10 वेळा करा, ह्या बाजूला 10 वेळा करा. नंतर बरोबर ओठाच्या जॉईंटच्या इथून तुम्ही इथून वरपर्यंत, कानाच्या वरपर्यंत असं 2च बोटं घ्या म्हणजे जास्त प्रेशर येईल. असं वरपर्यंत जायचं तुमचं. हे आता बघा, हे व्यवस्थित करूया. 1 2 3 4 5. आता हे 5 झालं की इथं प्रेस करायचं. इथून असं घेऊन कानामागे जायचं, कानामागून इथे खाली यायचं आणि इथं आपलं हाड दिसतं, हे हाड, ह्या हाडापर्यंत खाली यायचं आणि इथे प्रेस करायचं आणि रिलीज करायचं. म्हणजे इथून येणाऱ्या सगळ्या वेव्स इथून तुमच्या इथून जाऊन इथून तुमचं आतमध्ये जे काही साठलेलं असेल ते सगळं ह्या पद्धतीनं बाहेर पडतं. म्हणून हे पॉईंट्स रिलीज करायसाठी कुठला पण तुम्ही इथला केला, हा तुम्ही भले असा करा तरी पण तो 10 वेळा झाला की इथपर्यंत जाऊन तुम्ही इथून असं कानामागे जाऊन इथून इथं यायचं आणि मग इथे थोडं प्रेस करायचं आणि रिलीज करायचं. इथे आपण कधी प्रेस करून रिलीज करत नाही, त्यामुळे आपल्या इथे काय होतंय, सगळं साठलेलं असतं. अशा पद्धतीने हा करायचा. डोळ्याचा तर तुम्हाला माहितीच आहे, त्या डोळ्याचा थ्रेडिंग आल्यासाठी आणखी एक आहे की डोळ्याला तुम्ही असं धरा, सी करा आणि त्यामध्ये असे डोळे मोठे करा, परत रेग्युलर नॉर्मल करा, परत मोठे करा, परत नॉर्मल करा. पण हे करत असताना तुम्ही कपाळाला सुरकुत्या पडून द्यायच्या नाही. सुरकुत्या पडल्या की मग ते आपल्या वाढतात, आपल्याला त्या कमी पण करायच्या. त्यामुळं फक्त हे असं धरायचं कारण तेच आहे की फक्त डोळा मोठा झाला पाहिजे, कपाळाला एक पण लाईन यायला नको. आलं लक्षात? कसं असं करायचं, कपाळा इथं थोडा हाताने प्रेस करायचं आणि मग डोळा मोठा करायचा. म्हणजे वरती आपल्याला कळतं कपाळाला सुरकुती पडायला लागते, तर काय करायचं, हे दाबायचं किंवा हे करून असं केलं तरी चालू शकतो. आपण डोळे मिचकावतो ना, असं केलं तरी चालेल. आणि तसंच इथं पण करायचं, इथे धरायचं तसंच आणि त्याच पद्धतीनं म्हणजे हे जे आपलं ह्या हाडाची जी इथली जागा आहे त्याला धरून तुम्ही असं प्रेस करायचं. मग नंतर हे ओठ धरायचे आणि असं अशा पद्धतीनं ओठाचं करायचं आणि कपाळाला मग तुम्ही असं करायचं. छान, लगेचच समजतो फरक आपल्याला, लगेच म्हणजे लगेचच कळतो. असं करा. आपण स्वतःला एवढं कधी बघतच नाही ना, तेच तर आपलं चुकतंय. हां, अशा पद्धतीनं करा. हे आपण अगदी करतोय म्हणजे हे आणखी वेगळं. ॲक्च्युली हा फक्त फेस योगा सगळा मिळून तुमचा 45 मिनिटं लागेल तुम्ही व्यवस्थित केला तर. आता आपण पटपट फास्ट दुसरा ॲक्शन दाखवतोय. आणि मग त्यानंतर परत इथे पण आपण जसे पिंचेस काढले ना तसे पिंचेस इथं पण काढायचे आणि मग इथं केलं तरी हां. आणि ते काय रेग्युलर नॉर्मल आहे ते लास्टला करायचं. आणि मग हे नकल्स आहेत ना, हे ह्यानी तुम्ही इथं ठेवा, असं प्रेस करा, भरपूर प्रेस करा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तुमचं डोकं दुखायचं, अर्धशिशी, अमकं तंक जे काय असेल, जागरण झालंय, झोप येत नाही वगैरे 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 भरपूर गोष्टीला तुम्हाला ह्या पॉईंटला त्याचा फायदा होतो. त्यानंतर मग कानाची आहेत, 2 बोटं अशी करायची, कानाला असं करा, हे 10 वेळा करायचं आणि सेम प्रोसेस परत खाली आणून तुम्ही इथं लिम्फॅटिक्स हे असतात नोट्स तिथे तुम्ही आणून त्याला रिलीज करायचं.
त्यानंतर कानाला असं करायचं 1 2 कान पूर्ण बंद करायचे 3 मोडायचा 4 5 6 7 8 9 10 आणि त्यानंतर मग इकडे खाली ओढा ते पण 10-20 वेळा साईडला ओढा जेवढं साईडला ओढता येईल तेवढं. शाळेत काय धरत होते ना कान त्यासाठी धरत होते. नंतर वरती ओढा आणि मग परत हे तुम्ही असं गोल पण फिरवू शकताय. परत इथले आतले जे पॉईंट्स आहेत ह्या पॉईंट्सला पण तुम्ही असं प्रेस करू शकता, कारण कानामध्ये सगळे भरपूर पॉईंट्स आहेत सगळे ॲक्युप्रेशरमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही हा सगळा मसाज करू शकता. इथे पण तसंच ते पिंचेस आपण जसं घेतो तसंच तुम्ही ह्या नकल्सला करताना मात्र इथं तुम्ही फक्त हे इथं डबल चीन येते ना, ते डबल चीन यायला नको म्हणून तुम्ही अशा पद्धतीने असंही करू शकता किंवा असंही करू शकता. तसंही करा तुम्ही, जे तुम्हाला सोपं पडतं ते करायचं. आणि परत इकडचा जो भाग आहे इथला भाग आणि इथला भाग इथे सुद्धा असं तुम्ही मसाज. आणि प्रत्येक वेळेला क्रीम संपलं की परत क्रीम हातावर घ्यायचं, क्रीम किती पाहिजे तेवढं चोपडायचं त्या दिवशी. पण ते आतमध्ये पुरते. आणि कधी कधी काय होतं, आपण म्हणजे मी तरी फर्स्ट सेकंड टाईम जेव्हा केलं ना तेव्हा आपल्या चेहऱ्याचा मळ सुद्धा शेवटी आपण जेव्हा करतो ना तेव्हा तोही बाहेर पडतो. आणि नंतर इतकं छान होतं. नंतर 10 मिनटं 5 मिनटं शक्य असेल ना तर सगळं झाल्यावर शेवटी डोळ्यावर असं ठेवून तुम्ही रिलॅक्स होऊ शकताय. आणि मग शेवटी हे टॅपिंग हां, हे सगळीजणच जनरली करतात. पण तुम्ही ह्याच्या आधी हे सगळं जर केला आणि ह्याच्या आधी आणखी पण आहे, मग त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही व्यायामच करायचे सरळ. मग तो मानेचा व्यायाम करा. मग पहिल्यांदा हे सगळं रिलीज करायचं, इकडचं सगळं रिलीज करायचं, बॅकला रिलीज करायचं. हे सगळं पहिल्यांदा शोल्डर आणि अमकं तमकं डोकं, मग त्या डोक्याला असं करायचं. असं तुम्ही वर करा म्हणजे तुम्हाला इथे ताण येतो. पाठ सरळ ताठ, हे हात पण असे मागे जाऊ देत. माझ्याकडे बघा आधी हात आपल्या असं असतं, असे मागं हात जाऊ देत, पाठीला ताण येईल. असं वरती बघा म्हणजे इथे ताण येतो. आणि त्याच पद्धतीनं हे चिन खाली टेकवायची आणि हे ना डोकं खाली दाबायचं. हे सगळं तुम्ही आधी केलं तर आणखी जास्त चांगलं आहे. आणि नाही केलं तरी एवढं केलं तरी हरकत नाही आहे. पण अशा पद्धतीने व्यायाम करताय. परत तोंडाचे पण भरपूर व्यायाम आहे. फक्त तोंडाचे की तुम्ही ओ करू शकताय. ओ ऊ आई असं. ओ आई ओ आई हां हां तसं पण आहे. आणि काय वरती बघायचं आहे असं. हे डबल चीन आहे ना, त्यासाठी हा खास आहे की तुम्ही असं करू शकता. कुणीतरी बघितलं तर म्हणणार हे काय चाललंय. पण आपण आपली मजा घ्यायची काय सोडायची नाही. त्यानंतर मग जिभेचं पण आहे की जीभ तुम्ही अशी पहिल्यांदा इकडून इकडे अशी 10 वेळा फिरवायची. पहिल्यांदा इकडून इकडं, मग वरच्या ओठावरून खालच्या ओठावरून वर अशी 10 वेळा, उलटी 10 वेळा. त्यानंतर एक साधारण आपण चूळ भरायला जेवढं तोंडात पाणी घेतो तेवढं पाणी घ्यायचं आणि मग फुगा होतो ना, मग पाणी असं इकडे फिरवायचं. आणि तशा पद्धतीने पण तुम्ही पाणी तोंडात घेऊन पण करू शकता ते 10-20 वेळा. अशा पद्धतीचे भरपूर अजून आहेत. म्हणजे तुम्हाला ही साधारण आयडिया आली. मग आता तुम्ही यूट्यूबवर पण पाहिजे तर बघू शकता किंवा माझ्याकडे एक लिंक आहे, ती लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर ती पण शेअर करते. त्याच्यावरून पण तुम्हाला आणखी डिटेल बघायचं असेल तर तुम्हाला ते करता येईल असे. आणि सगळ्यात शेवट डोळे बंद करून मग त्याच्यामध्ये आपण तुम्हाला हे लक्षात असेल आपण सगळ्यांचे आभार मानायचो,
भरपूर जणांचं सगळ्यांचं करत होतो, अगदी पृथ्वीपासून आकाशापासून स्वतःच्या शरीरापर्यंत. ते नंतर शेवट एक 2 ते 3 मिनटं करायचं. त्याचा उद्देश काय आहे? एक तर सगळ्यांचे आभार खरं तर मानलेच पाहिजेत, आणि दुसरं आपण त्या सगळ्यामध्ये ह्याच्यातच राहून एक छोटंसं आपलं ते मेडिटेशन होतं. म्हणजे ह्याची सुरुवात करताना तुम्ही व्यायामाने करा, नंतर पिंचिंग अमकं तमकं ते सगळं करा, त्यानंतर हे पॉईंट्स ते सगळे करा, आणि मग शेवटी तुम्ही टॅपिंग करून एक 3 मिनिटाचं तुम्ही साधारण छोटंसं तुम्ही मेडिटेशन टाईप सगळ्यांचे आभार मानून अशा पद्धतीनं हे क्लोज करायचं. अशा पद्धतीनं फेस योगा केला, कमीत कमी आठवड्यातून एकदा किंवा 2दा करा. अशा पद्धतीने केला तर तुम्हाला काय होईल, चेहऱ्यावरचे सगळे हे पिंपल्स येतात, ब्लॅक स्पॉट्स, मला तर किती आले, हे सगळे असले हे सगळं कमी व्हायला खूप मदत होते. आणि त्याशिवाय मेन डोळ्याच्या आरोग्यासाठी ह्याच्यामध्ये अजून भरपूर व्यायाम आहेत, पण मला आता काही सगळे आठवले नाही, जेवढे आठवले तेवढे मी सांगितले. आणि ते कसं ते अगदी सिस्टमॅटिक भरपूर वेळ घेतात ना, त्यामुळे ते तेवढं तसं सिक्वेन्सली आपल्याला एवढ्याशा शॉर्ट टाईममध्ये सांगणं अवघड आहे. तरी पण मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगायचं असं इथे करूया, मी एक्झॅक्टली तेच पूर्ण करूया. मी आता एक्झॅक्टली तेच म्हणणार होते की आपण एक एक सेशन इथं घेऊया. आणि मी मागे पण यासाठी विचारत होते की आपण मेडिटेशन असू दे का हे फेस योगा आपण काही पण असू दे, इथं आपण एवढा वेळ देऊ शकत नाही की नाही, आपण ऑनलाईन करूया ना. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, मी त्याच्यावर व्हिडिओ कॉल करू शकते. आपण एक सगळ्यांनी एक टायमिंग ठरवायचं, ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉईन व्हा. त्यावेळेला मी तिथून करून घेते सगळ्यांच्याकडं. असं करायची गरज आहे आपल्याला, पण ते निदान 5-6 जणी तरी यायला पाहिजेत, भले सगळ्या नाही येऊ देत. मग कोणाला नंतर आपलं रेग्युलर होते असं वाटलं तर आपण बाहेरच्यांना पण त्याच्यात इन्व्हाइट करू करायला, मग तो ग्रुप आपण वेगळा करू शकतो परत. पण असं स्टार्ट केलं ना तर फायदा होईल सगळ्यांनाच. कारण हे मला सुद्धा माहिती आहे की मी जरी शिकले असले तरी मला समोर कोणी पण जेव्हा सांगतं ना तेव्हा माझं जास्त चांगलं होतं. आता सौरभजी कसं सांगतात, स्ट्रेस स्ट्रेस स्ट्रेस, ताना ताना दुखायला लागलं तरी हसा, तसं समोरून इन्स्ट्रक्शन आल्या ना की आपलं थोडं व्यवस्थित केलं जातं. त्यामुळं आपण तशा पद्धतीने थोडं चालू करूया. बघा तुम्ही सगळ्यांनी कशा रिस्पॉन्स देत आहे, तसं मग आपण करूया ते.